नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. कापूस व सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटप योजनेची जबाबदारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आहे. या योजनेला महसूल विभागाच्या पीक पाहणीमुळे विलंब होत असल्याचा निष्कर्ष काढणे हा चुकीचा आहे. मग नेमकं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. कालच सांगितलं की आज म्हणजे सोमवारपासून हे अनुदान वाटप होणार आहे. याची एक यादी आली, दुसरी यादी येईल का हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला मुळीच विसरू नका. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी 12 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जारी केलं. यामध्ये 7/12 उतार्यावर नोंद असूनही ई पीक पाहणी झाली नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाच्या उपलब्ध करून द्या, अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या. महसूल, भूमी अभिलेख, कृषी व मृदसंधारण हे वेगवेगळे विभाग आहेत. यांच्या यंत्रणे देखील स्वतंत्र असताना या यंत्रणा एकमेकांशी संलग्न नसल्याची वस्तुस्थिती विचारात घ्यायला हवी होती. कृषी सहाय्यकाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या बघता त्याने त्यांच्या कार्यक्षमतेतील पिकांची संपूर्ण नोंद ठेवणे आवश्यक होतं. बट यापूर्वीही या नोंदी कृषी सहाय्यक करीत होते. त्यामुळे कापूस व सोयाबीन मदत योजनेसाठी महसूल विभागाच्या पीक पाहणीची यादी मागणे पूर्णतः चुकीची आहे. कृषी विभागाकडून क्रॉप ॲप जे काही प्रकल्प देखील राबवला जातो त्यातही सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे कृषी विभागाकडे याद्या नसतील तर त्यांनी आजपर्यंत केलेले काम व शासनाला दिलेली पेरणी अहवाल याबाबत शंका उत्पन्न होणे, असे पत्रात त्यांनी सांगितलं होतं. आणि अगदी स्पष्ट त्यांनी सांगितले. आधीपासूनच गाव नमुना नंबर 12 मध्ये तलाट्यांकडून पिकांच्या नोंदी केल्या जात होत्या. मात्र 2021 मधील एका शासन निर्णयानुसार पीक नोंदी व सदरी तलाट्याकडून पीक पेरणी अहवालाच्या नोंदणी घेतल्या जातात, असे नमूद करण्यात आले होते. पेरणी अहवाल व महसूल विभाग यांचा संबंध नाही. महसूल विभागातील गटनिहाय पिकांच्या मदतीची नोंद करते. पण चुकीच्या पद्धतीमुळे या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याचे उदाहरण जमावबंदी आयुक्त कार्यालयाने घालून दिले होते. तरीही मोबाईलद्वारे पीक पाहणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ॲप देण्यात आले होते. त्यातून संकलित होणारी माहिती विविध विभाग वापरणार होते. त्यासाठी सर्व विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणा वापरणे अपेक्षित होते. तसेच महसूल व कृषी मंत्रालयाच्या यंत्रणाच्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी सूचना काढण्यात हे ठरवले होते. परंतु यात सहकार, साखर तसेच पणन विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. या बाबीत 3 वर्षापासून जमावबंदी आयुक्त कार्यालयाच्या कार्यवाही केलेली नाही, अशी नाराजी या पत्रात त्यांनी व्यक्त केली होती. आता मूळ मुद्दा काय तर ई पीक पाहणीसाठी बहुतांश मुद्दे कृषी विभागाच्या संबंधित असून त्यांनी पिकांची नोंदी घेणे अपेक्षित आहे. मात्र जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून विनाकारण ई पीक पाहणीची आज्ञावली महसूलच्या क्षेत्रीय यंत्रणेचा वापर केला व जबरदस्तीने ही योजना राबवण्याचा खटाटोप कशासाठी होता हे याच्यातनं त्यांना अजून उमगलेलं नाही. कारण की यंत्रणा स्पेशल आहे, बट यांच्यावर टाकली. शेतकऱ्यांची मागणी नसतानाही 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीची अट टाकली गेली. या पाहणीला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून महसूलच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवशी देखील दबावात कामे करून घेतली गेली. त्यामुळे इतर कामे बंद करून महसूल कर्मचारी व ही पीक पाहणीची मागे लागलेले असताना दिसले, असा दावा या पत्रात त्यांनी केलेला आहे. पीक पाहणीत नोंद झालेल्या 7/12 उतार्यावर नोंद होते. त्यामुळे दुसरी यादी तयार होऊ शकत नाही. मग कृषी विभागाने गावनिहाय याद्या या प्रसिद्ध कशा केल्या हा सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यात नाही. आता जर त्यांनी सांगितलं की ही जी काही ही जबाबदारी आता कृषी विभागाची होती. आता कृषी विभाग म्हणतो की आमच्याकडे जास्त लोड असल्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती महसूल विभागाकडे देण्यात आली. आता दोघांच्या भांडणांमध्ये याच्यामध्ये खूप काही शेतकरी याच्यातनं बाद होण्याची शक्यता आपल्याला दिसते. आणि म्हणूनच काल जे सांगितलं की 96 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 62 लाख शेतकऱ्यांना याच्यातनं अनुदान आता मिळणार आहे. मग राहिलेल्यांचं काय? राहिलेले या लोकांच्या चुकीमुळे आपल्या शेतकऱ्यांना याचा दगा फटका बसणार आहे. मित्रांनो, बघूया आजपासून याचं अनुदान वाटप होणार आहे. किती लोकांना मिळतं, काय होतं ते सगळं आपण अजून याच्यावर अपडेट घेत असणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरत नका. जास्तीत जास्त शेअर करत जा. धन्यवाद.